तुम्ही आत्ता म्हणला ना ह्यासनी हप्त्याचे पैसे दिलेत म्हणून? अहो हप्त्याचे पैसे घेऊन जाम करूनच जायला गेले होते ना तुम्ही? आता तुमच्या दोघींची वय झाली आहेत, कानाला नीट ऐकू येत नाही. तोंड पण ठेवा जरा. जामकर साहेब, हप्ता द्यायचाच आहे, पण जरा वाईच वेळ वाढून द्या की. काय आहे की वाईच अडचण आहे हो. अरे नाही, या दोघी म्हणतात की तुम्ही पैसे घेऊन निघाला होतात हप्ता द्यायला. नाही साहेब, तुम्ही या दोघींकडे कशाला लक्ष देताय? बायका कुठं कधी काय बोलतील काय सांगता येतोय वय? तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. चला, मी या बायकांकडे लक्ष देत नाही अजिबात, पण मी काय म्हणतो, हप्ता वेळेवर थेट चला. नसेल जमत तर मी एक आयडिया सांगतो. जमीन चांगली आहे, कसा तिला सोनं उगवेल. नसेल जमत तर आपण कसायला दे. ते काय येईल त्यातलं अर्ध तुम्ही, अर्ध आम्ही. मी एक माणूस पण पाहून ठेवलाय, बघा, विचार करा. पण फुलाबाई, तुम्ही समजदार आहात, यांना समजावून सांगा. फुलाबाई, चला बाय. कोण आहे जामकर मला सांगणार माझ्या जमिनीचं काय करायचं मी ते? अरे माझी जमीन त्याच्याकडे गहाण आहे, यो काय मालक झाला होय? अहो ती सगळं खरंय, पण तुम्ही सकाळी त्याला जमिनीचे पैसे द्यायला गेले होतात की नाही? अहो मग का दिले नाही पैसे? वय की हो, आणि ते तुमच्याकडे बी दिसत नाही झालेत. मग तुम्ही कोणाला दिले ते पैसे? अरे माझं पैसे मी काय बी करीन, जामकरला देईल, आता जाळून टाकीन. तुम्हाला नवऱ्यापेक्षा दागिने प्रिय आहे ना जास्त? घेऊन बसा उरावर. माझे पैसे मी कुठं घालवले मला विचारायचं नाही, आणि यो विषय या घरात परत काढला ना तुम्ही तर मग माझ्या इतका वाईट माणूस कोण नाही. अहो मी काय म्हणते, काय राहिलं पैशाचं राहिलं, पण मग ते जामकर म्हणत होते ना तसं जमीन कसायला दिली तर बिघडलं कुठं? आणि जमीन करता करता त्याने आपल्या मालकीच करून घेतली तर? या जामकरचा डाव आहे, त्याला ती जमीन आपली लाटायची आहे, समजा कळतंय मला. वय की मला बी तसंच वाटतंय. हो का फुलाताई, असंच वाटतंय का तुला? अगं पण मग पैसे द्यायचे कुठून, कशी सोडवायची जमीन, हाय का कुणाकडे उत्तर? काय झालं? काय नाही, ते जामकर येऊन गेले. हाय का? मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? अरे नाही र, ते जमीन कसायला सालगडी लावायचं म्हणतोय तू. तसं झालं तर शेत नांगरताना मी तिथं डेड बॉड्या पुरल्यात, त्या सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही नाही, काय गरज आहे? मी म्हणतो काय गरज आहे सालाना जमीन द्यायची? का ए गोपाळ, का द्यायची नाही जमीन कसायला, का द्यायची नाही सांग तुम्हाला? अरे बाबा, तुझ्या त्या टेलरच्या कामातनं आणि सुधाकरच्या पोलिसाच्या पगारातनं जमीन सोडवता येणार आहे का आपल्याला? कुठनं आणणार आहोत आपण पैसे? आणि त्याला पैसे द्यायचे म्हणले ना तर आपल्याला पैसे जमवायला सुरुवात केली पाहिजे. आता पैसे जमवायला सुरुवात केली ना तर पार ऋतिक लग्नाला येईल तेव्हा जमतील पैसे. पण काय गरज आहे का द्यायची? समजा आपण सालाना दिली जमीन कसायला आणि तो माणूस म्हणला उद्या मीच मालक आहे, मग काय करायचं? तेच म्हणतोय मी, आपली जमीन आपल्या हातातनं जाईल. आपाजी म्हणते ते पटते मला. काय गरज नाही कुणाला जमीन बिमीन द्यायची, विषय संपला. हे घे, खाऊन घे. एवढं होऊ देत दादा, मी खाते नंतर. इथे किती काम करशील, हे खा. दादा थांब ना जरा वेळ. आणि इकडे. अरे हो ताई, लक्ष ठेवा. दादा काय रे तू? हे बस इथे, बस बस. हे घे. हे पोहे संपल्याशिवाय उठायचे नाहीत, संपवायचेच. दादा काय चाललंय काय? एवढी काळजी पाहिजे? हा, तू काय स्वतःची काळजी घेत नाहीस?
त्यामुळे तुझी काळजी मलाच घेतली पाहिजे. सारखं काम काम, किती काम करशील? हे संपल्याशिवाय उठायचं नाही. तुला काहीतरी सांगायचंय मला, बोल. मला काय सांगायचंय? मी सांगतो कोणाला कधी काही? खरे तुझ्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतंय की तुला काहीतरी सांगायचंय किंवा समजवायचंय, हो ना? नाही, मी नेहमीच तुला सपोर्ट केलाय. हं? कधी विरोध केलाय मी तुला? हा, विरोध केला असेल कधी कधी, ते तुझ्या काळजीपोटी केलाय. तुझी काळजी वाटते म्हणून. आणि मी किती दिवस तुझी काळजी घेणार आहे? काळजी असते. तू लग्न कर. दादा, तू काय बोलतोय तुला कळतंय ना? काय चुकीचं काय बोललोय मी? लग्न कर म्हणतोय ना मी. अशी कशी राहशील आयुष्यभर? दादा, मला काही लग्न करायचं नाहीये आणि हा विषय नकोय मला पुन्हा. ऐक 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 तू ऐक, तुला फार काळजी वाटते ना माझी, तर तू लग्न कर, एक छान वहिनी आण, ती घेईल माझी काळजी. हं? माझ्या लग्नाचा काय संबंध नाही? आणि माझ्याशी कोण करेल लग्न? मी लग्नासाठी बनलेलो नाहीये. लग्न हा माझा विषय नाही. हे तुला लग्न केल्याशिवाय कळेल का? मग तेवढ्यासाठी लग्न करायचं? एका मुलीचं वाटोळं करायचं? कसं दिसतं ते? दादा, तुला लग्नाची गरज जास्त आहे असं मला मनापासून वाटतं. एक चांगली मुलगी तुझं आयुष्य सुधारू शकेल. मी तर काय हात टेकलेत तुझ्या पुढे. हे विषय तुझ्या लग्नाचा होता, माझ्या लग्नाचा नाही. हा, एक करू आणि तुझं लग्न लगेच माझं लग्न होतं. ठीक आहे, तू लग्न केल्याशिवाय मी लग्नाचा विचारही करणार नाही. काळजी वाटते म्हणून बोलतो आम्ही.